वाचनकट्टा हे माझं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील. थँक्यू. नमस्कार. काव्यसुमनांच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. कविता. मनुष्याला पडलेलं एक सुरेल स्वप्न. कवितेचा आणि आपला संबंध अगदी लहानपणापासून म्हणजे अंगाई गीतापासून सुरू होतो आणि तो हिंदी सिनेसंगीतापर्यंत येऊन थांबतो. हो, ही सगळी काव्यच तर नाहीत का? कवितांचे सुद्धा किती प्रकार असतात. कधी आनंदाची, कधी दुःखाची, वेदनेची, विरहाची, आत्मविश्वासाची, पावसाची, पहाटेची, तर कधी संधिकालाची, तर कधीकधी मनुष्याची सुद्धा. आज मी तुम्हाला ज्या कविता ऐकवणार आहे त्या आहेत स्त्रीविषयी. स्त्री, महिला, नारी, सबला, कितीतरी शब्द, पण अर्थ मात्र एकच. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया. स्त्री आणि पुरुष ही एका रथाची दोन चाकं. हे वाक्य आपण अनेक कथा कादंबऱ्यातनं वाचलेलं आहे. ही चाकं जर सारख्या वेगाने रस्त्यावरनं धावली तर संसाराचा रथ व्यवस्थित पुढे जाणार, बरोबर ना? पण मला असं वाटतं, स्त्री नावाच्या चाकाला तुलनात्मकरित्या जास्त खाचखळग्यांचा सामना करावा लागतो. हां, म्हणजे पुरुष चाक काही सरळ डांबरी रस्त्यावरून जाते असं नाही मला म्हणायचंय, पण प्रमाणामध्ये जास्त प्रमाण हे स्त्रीच्या वाट्याला येतं. जास्त खड्डे तिला सहन करावे लागतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चाक रथाची साथ कधी सोडत नाही बरं का. कधीच नाही. तर अशा कायम रथाला साथ देणाऱ्या, किंबहुना रथाचाच महत्त्वाचा हिस्सा असलेल्या स्त्रीत्वाचा सार्थ अभिमान बाळगत तुमच्यासमोर सादर करते काव्यसुमने भाग 2. पहिली कविता आहे सौ अनुराधा दीक्षित देवगड यांची, अगं सावित्रीच्या लेकी. हातातल्या काकणाला हवा कशाला आरसा, अगं सावित्रीच्या लेकी तुझा आगळा वारसा. कधी होतीस तू मुकी जशी गोठ्यातली गाय, कधी होतीस तू मुकी जशी गोठ्यातली गाय, चूल आणि मुलं यात तुझा अडकला पाय. कसे दिसावे आभाळ आणि लख कवडसा, हातातल्या काकणाला हवा कशाला आरसा. तुझ्या मुक्ततेची ज्योत पेटविली सावित्रीने, तुझ्या मुक्ततेची ज्योत पेटविली सावित्रीने, ज्ञान साधना करूनी उजळली ती तेजाने. अबलेला बळ देई, अबलेला बळ देई, हाती घेतला तो वसा, हातच्या काकणाला हवा कशाला आरसा. सारे आयुष्य खर्चिले, सारे आयुष्य खर्चिले, ज्ञान लेकीना ग दिले, तन मन धन त्यांच्या उद्धारास अर्पियले. तोच आनंदाचा ठेवा तिच्या जीवाचा थंडोसा, हातच्या काकणाला हवा कशाला आरसा. तिच्या कल्पनांचे किती आज किरण फाकले. हे जे मध्ये स्त्रियांचे शब्द वापरलेत ते आवर्जून ऐका. तिच्या कल्पनांचे किती आज किरण फाकले, साहित्यात शांतादुर्गा स्वर आशालता झाले. साऱ्या दुनियेत तिच्या दिसे कर्तृत्वाचा ठसा, हातच्या काकणाला हवा कशाला आरसा, हातच्या काकणाला हवा कशाला आरसा. दुसरी कविता आहे सौ शुभांगी पुरोहित रत्नागिरी यांची. माझी खूप आवडती कविता आहे, ऐका. प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक. प्रेमाची कोणाकडे मागू नको भीक,
मिळालं तर ठीक, नाही तर ठीक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. भीक मागून काही मिळत नसतं. भीक मागून काही मिळत नसतं, रडणाऱ्यावर जगही असतं. तू स्वतःवर थोडंसं हसायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. त्याग समर्पण झाकली मूठ. त्याग समर्पण झाकली मूठ, थोडंसं खरं बरंचसं झूठ. झाकल्या मुठीचं सर्वांनाच अप्रूप. स्वतःसाठी वेळ नाही याचंच कौतुक. तू स्वतःसाठी वेळ द्यायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. तुझं दुःख दुसऱ्यांच्या दुःखात, तुझं सुख दुसऱ्यांच्या सुखात. दुसरे जेवले की भरतं म्हणे पोट, आपलेच दात आणि आपलेच ओठ. स्वतःचं सुख तू शोधायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. पाण्यासारखा तुझा ढंग, पाण्यासारखा तुझा ढंग, ज्याचा संग त्याचाच रंग. ज्याचा सहवास त्याचाच सुवास, ज्याचा सहवास त्याचाच सुवास. पूर्ण विस्मृतीत स्वयंप्रकाश. किती सुंदर ओळ आहे ही. पूर्ण विस्मृतीत सुंदर स्वयंप्रकाश. तू अंतरंगीचं इंद्रधनू बघायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. जमलं तर बघ थोडं असंही वागायला. जमलं तर बघ थोडं असंही वागायला. आनंदाचा शोध लागेल तुझ्यातच तुला. अखंड अविनाशी आनंदाचा ठेवा. अखंड अविनाशी आनंदाचा ठेवा. स्वतःच जपावा, स्वतःच लुटावा. तुझ्यातली कस्तुरी तू शोधायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. तू स्वतःवर प्रेम करायला शिक. किती सुंदर रचना आहे. एखाद्या स्त्रीने कसं वागावं हे इतक्या सुंदर शब्दांमध्ये यांनी व्यक्त केलंय. खूप आवडते मला ही कविता. स्त्रियांविषयीच्या कविता आणि बहिणाबाई चौधरी नाहीत असं होईल का? असं होणंच शक्य नाही. निरक्षर बहिणाबाईंच्या कविता वाचून इतकं अद्भुत वाटतं की निरक्षर बाईने जर एवढी प्रतिभा असताना ह्या कविता लिहिल्या आहेत, तर जर त्या शिकल्या असत्या तर आपल्यासमोर काय काय उभं राहिलं असतं, नाही का? खरंच अगदी सोप्या सोप्या बोलीभाषेमध्ये त्यांनी जीवनाचं तत्त्वज्ञान, जीवनाचं सार अगदी लीलया सांगितलं आहे. शब्दांची गुंफण तर इतकी सुंदर आहे. आपण शाळेमध्ये त्यांच्या अनेक कविता वाचलेल्या आहेत. अरे संसार संसार, खोप्यामध्ये खोपा, वन वढाळ वढाळ, कितीतरी सुंदर रचना. पण त्यांच्या अनेक रचना ह्या काळाबरोबर वाहून गेल्यात. कारण त्या जेव्हा कविता म्हणायच्या तेव्हा त्यांचे शेजारी ते लिहून घ्यायचे आणि त्यांचे पुत्र सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांनी बऱ्याचशा कविता आई म्हणत असताना त्यांनी लिहून घेतल्या आणि त्यांचे गुरु आचार्य यांनी तो खजाना आपल्यासमोर उलगडून दाखवला. नाहीतर ह्या मोठ्या खजानाला आपण मुकलो असतो. ऐकूया बहिणाबाईंची कविता. बहिणाबाईंना एकदा त्यांच्या मुलीने विचारलं होतं की आई तुला कोण शिकवतं, एवढं तू काव्य करतेस, तुला कोण शिकवतं? त्याच्यावर बहिणाबाईंनी उत्तर दिलं होतं, माझी माय सरस्वती. ऐका, माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीत भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीत भागवत, आभायात समावत माटीमधी उगवत. तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामंदी, तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामंदी, देव तुझं येणं जाणं वार सांगे कानामंदी. अरे देवाचं दर्शन, अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हृदयात सूर्य बाप्पा दावी अरूपाचं रूप, हृदयात सूर्य बाप्पा दावी अरूपाचं रूप. एक माहेराविषयी बहिणाबाईंनी एक 4 ओळी लिहिल्या आहेत, खूप सुंदर आहेत, ऐकवते. बहिणाबाईंना योगी एक विचारतो, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी. अरे योग्या तुला नाही कळायचं, बहिणाबाई त्याला उत्तर देतात.
अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती. अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान, ही शेवटची ओळ बघा. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. एका ओळीत, फक्त एका ओळीत त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की सासर आणि माहेर या दोन्हीचा दुवा आई का सांभाळते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. एक खूप मजेशीर काव्यरचना आहे बहिणाबाईंची. आपली नाती आणि त्यासाठी आपल्याला आपण जे वापरतो ते शब्द, ह्यांची गुंफण त्यांनी कवितेमध्ये खूप मजेशीररित्या केली आहे. ऐका. माय म्हणता म्हणता ओठ ओठाला भिडे. माय म्हणता म्हणता ओठ ओठाला भिडे, आत्या म्हणता म्हणता अंतर किती पडे. ताता म्हणता म्हणता, ताता म्हणजे वडील, त्यांच्या बोलीभाषेमध्ये वडिलांना ताता असं म्हणत असत. ताता म्हणता म्हणता दाता मंदी जीभ अडे. काका म्हणता म्हणता कशी मांग मांग पडे. जीजी म्हणता म्हणता, मोठी बहीण, जीजी म्हणता म्हणता आला जिभेला निवारा. जीजी म्हणता म्हणता आला जिभेला निवारा. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. गेला तोंडातून वारा. नाती, त्यांच्यासाठी दिलेले शब्द, ते आपण कसे उच्चारतो त्यावरती नाती ठरतात. हे इतकं सुंदररित्या त्यांनी ह्या पंक्तीमध्ये रचलंय की बस. काव्यसुमनामध्ये आता एक शेवटची कविता सादर करते. अशीच माहेराविषयीचीच कविता आहे, गदिमांची कविता. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनची जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. थँक्यू. Thank you.